नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. बऱ्याच जणांची या ठिकाणी कमेंट येत होती, सर संध्याकाळची 7:30 वाजताची जी काही सिरीज होती ती परत एकदा या ठिकाणी सुरू करा. तर तुमच्या आग्रहास्तव या ठिकाणी ती सिरीज आपण परत एकदा सुरू करत आहोत. बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन बसत चला. आजचा जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. 2025 मधील महत्त्वाच्या नियुक्त्या, इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट्स. कधीपासून तर जानेवारी 2025 ते मे 2025 पर्यंत जेवढ्याही महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या असतील त्याच्यावरती आपण MCQ टाईपमध्ये प्रश्नोत्तर पाहणार आहोत. 2025 मध्ये तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा, या व्हिडिओमधील तुम्हाला 100% 2 ते 3 प्रश्न बघायला मिळणार आहेत. ठीक आहे, या ठिकाणी मी परत एकदा सांगतो, टाइमपास करू नका. जेवढे झोपलेले असतील उठून बसा, वही आणि पेन घेऊन बसा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, राम शिंदे असं त्यांचं नाव आहे. तर महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये या ठिकाणी नवीन अध्यक्ष म्हणून राम शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांचे प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अश्विनी भिडे असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी महाराष्ट्रामधील जे काही वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांचे प्रधान सचिव म्हणून अश्विनी भिडे यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. या ठिकाणी स्टार मार्क करून ठेवा, हाच प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. तर भारतातील पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून अंजू राठी राणा यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक चौथा, मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आलोक आराधे असं त्यांचं नाव आहे. जे काही मुंबई हायकोर्ट आहे त्याचे नवीन चीफ जस्टिस, मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक ए, आलोक आराधे असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5वा, महाराष्ट्राचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, डी फॉर दिनेश वाघमारे असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी महाराष्ट्रातील नवीन निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिनेश वाघमारे असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शक्तिकांत दास असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? शक्तिकांत दास असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी मोदींचे नवीन प्रधान सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7वा, सेबीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तुहीन कांता पांडे असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी याचे नवीन चेअरपर्सन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पर्याय क्रमांक ए, मोहसिन नकवी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9वा, राष्ट्रकुल राष्ट्रांच्या 7व्या सरचिटणीसचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. या ठिकाणी मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, या ठिकाणी दुर्लक्ष करू नका. शर्ली बॉचवे असं त्यांचं नाव आहे. राष्ट्रकुल राष्ट्रांच्या 7व्या सरचिटणीसचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, निधी तिवारी असं त्यांचं नाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11वा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेमध्ये पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संजय कुमार मिश्रा असं त्यांचं नाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेमध्ये पूर्णवेळ सदस्य म्हणून यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न,
लोकलेखा समितीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विजय वडेट्टीवार असं त्यांचं नाव आहे. लोकलेखा समितीचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, UPSC मध्ये संयुक्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अनुज कुमार सिंग असं त्यांचं नाव आहे. UPSC मध्ये संयुक्त सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रेखा गुप्ता असं त्यांचं नाव आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. तर दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री म्हटल्यावर उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल सुद्धा प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न, दिल्लीचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, परवेश वर्मा असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी दिल्लीचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, विजेंदर गुप्ता असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी दिल्ली विधानसभेमध्ये नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, संरक्षण लेखा महानियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 17व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर मयंक शर्मा असं त्यांचं नाव आहे. संरक्षण लेखा महानियंत्रक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 18व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ज्ञानेश कुमार असं त्यांचं नाव आहे. नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19वा, UIDAI चे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? स्टार मार्क करून ठेवा. पर्याय क्रमांक डी, भुवनेश कुमार असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी UIDAI चे नवीन CEO म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, CRPF चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 20व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ज्ञानेंद्र प्रताप सिंग असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी CRPF चे नवीन महासंचालक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, BCCI चे बोर्ड ऑफ क्रिकेट फॉर कंट्रोल इन इंडिया याचे नवीन लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 21व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अरुण मिश्रा असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी BCCI चे नवीन लोकपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, इस्रोचे नवीन अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 22व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, व्ही नारायणन असं त्यांचं नाव आहे. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न, मी बऱ्याच वेळेला सांगतो इस्रो बद्दल बिलकुल विसरून जायचं नाही. मला कमेंट करून सांगा इस्रोचा फुल फॉर्म काय, इस्रोची स्थापना केव्हा झाली आणि इस्रोचं मुख्यालय कोठे आहे? या ठिकाणी इस्रोचे नवीन अध्यक्ष आपण आत्ताच पाहिलं, व्ही नारायणन असं त्यांचं नाव आहे. पाहूया पुढचा प्रश्न, FBI चे 9व्या क्रमांकाचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, काश पटेल असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? काश पटेल असं त्यांचं नाव आहे. FBI चे 9व्या क्रमांकाची डिरेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 24व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, व्ही राम सुब्रमण्यम असं त्यांचं नाव आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन चेअरमन अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25वा, ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 25व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बहादूर सिंग सागू असं त्यांचं नाव आहे. ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? कशाचे? रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि CEO. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न. तर पर्याय क्रमांक सी, सतीश कुमार असं त्यांचं नाव आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27वा, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 27व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी,
प्रकाश श्रीवास्तव असं त्यांचं नाव आहे, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. बोर बिलकुल होऊ देऊ नका, अभ्यासामध्ये बोर झालं नाही पाहिजे, इंटरेस्ट घेऊन तुम्ही अभ्यास केला पाहिजे. पुढचा प्रश्न त्याच्यामुळेच म्हणतो वही आणि पेन घेऊन बसत चला, त्याच्यामुळे लिंक लागत असते. पुढचा प्रश्न, पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए राजीव कुमार शर्मा असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे महासंचालक म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय तपास संस्थाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर 29 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सदानंद वसंत दाते असं त्यांचं नाव आहे. राष्ट्रीय तपास संस्थेचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, हा तर प्रश्न लिहून घ्या, हा विचारला जाणार. मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 30व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी देवेन भारती असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी नितीन सारंग असं त्यांचं नाव आहे. त्यांची या ठिकाणी अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, प्रसार भारतीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी नवनीत कुमार सहगल असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, CBSEचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 43व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राहुल सिंग असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी CBSEचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 34वा नवीन दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या ठिकाणी 34व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए AS राजीव असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी नवीन दक्षता आयुक्त म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी किशोर मकवाना असं त्यांचं नाव आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, संसद सुरक्षा प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 36व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अनुराग अग्रवाल असं त्यांचं नाव आहे. संसद सुरक्षा प्रमुख म्हणून यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं तर जानेवारीपासून मे पर्यंत जेवढेही महत्त्वाचे अपॉइंटमेंट्स या ठिकाणी झालेले आहेत, नियुक्त्या या ठिकाणी झालेल्या आहेत, त्याच्यावरती आपण या ठिकाणी चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही जी काही 7.5ची सिरीज आहे ती आता रेग्युलर असणार आहे. तुम्हाला फक्त जास्तीत जास्त कमेंट्स करायचे आहेत, सर या टॉपिकवरती व्हिडिओ तयार करा. मला ज्या टॉपिकवरती जास्त या ठिकाणी कमेंट्स दिसतील त्याच्यावरती मी निश्चितच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल अवश्य व्हिडिओ लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, टेलिग्राम ग्रुपमध्ये हे व्हिडिओ, हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा. आणि उद्या कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे आहे हे नक्की जाताना कमेंट करा. शेवटी अजून एकदा बोलेल, नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद. लगेच काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस, 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस, 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस, 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार, 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर? मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस.
4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस, 10 मार्चला CISF स्थापना दिवस. त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 12 मार्चला आहे नो स्मोकिंग डे. त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. त्यानंतर 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस, 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस, 18 मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर? एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. ठीक आहे.